हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज सकाळीच ना सर्व कामं आवरली पटपट. लादी वगैरे पुसली, भांडी वगैरे घासली आणि झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. त्यानंतर आरवी गेल्याच्यानंतर याला मी झोपी लावलेला आहे आणि त्याच्यासाठी खिचडी बनवली. तर खिचडीच्या कुकरला शिट्ट्या झाल्या. मग गॅस बंद करायला गेले ना तर मग थोडासा पाय पण मोकळा करून आले घरामध्ये आणि त्यानंतर पुन्हा येऊन बसले. सकाळी सकाळी फ्रेश मूड असतो मग म्हणून इंग्रजी हा विषय अगोदर घेतलेला आहे. तर इंग्रजीमध्ये माझं ठरल्याप्रमाणे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे 50 वाक्य जे आहेत किंवा 50 उदाहरणं आणि त्यानंतर सिनोनिम अँटोनिम व्होकॅब्लरी मी रोज कव्हर करत असते 50 शब्दांची. तर ते माझं टार्गेट आजचं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मग आज मी बुद्धिमत्तेचा कोडिंग डिकोडिंग हा जो अभ्यास आहे, अभ्यासक्रम आपला प्रकरण आहे, तो अर्धा राहिलेला होता त्या दिवशी. तर तो अर्धा मी आज कव्हर केला. त्यानंतर मग मी आज मराठीचं सुद्धा वाक्यविचार हा जो प्रकार आहे, मराठी ग्रामरमधला टॉपिक आहे, तो आज कव्हर केलेला आहे. आणि त्यानंतर मग मी आज माझा पोषण हा जो घटक आहे, न्यूट्रिशन, तो घटक मी आज कव्हर केलेला आहे. त्यामध्ये विटॅमिन्स असतील, मायक्रोमॉलिक्युल्स असतील, ते सर्व काही मी आज घेतलेलं आहे. तर त्या संदर्भातले प्रश्न जे आहेत वन लाईनर ते सुद्धा छान वाचून घेतलेले आहेत. तर आज माझं बऱ्यापैकी प्रोडक्टिव्ह रुटीन गेलेलं आहे. पण त्यानंतर मला आहे ना आज GK अजिबात वेळ मिळालेला नाही. तर संगणक हा जो विषय आहे तो सुद्धा माझा थोडासा मागे पडत आहे. तर मला त्याच्यासाठी आता वेळ काढणं गरजेचं आहे. परंतु मला काही विषयांच्या नोट्ससुद्धा काढायच्या आहेत थोड्याफार, म्हणजे मला परीक्षेच्या वेळेस तेवढ्या वाचल्या तरी पटकन होऊन जाईल अभ्यास या हिशोबाने. जसं की आपल्या GKमधील लेटेस्ट खेळाशी संबंधित आहे किंवा अजून ते निर्देशांक आहेत महत्त्वाचे, त्याच पद्धतीने नवीन नियुक्त्या आहेत, हे सर्व घटक मला सध्या त्याच्या नोट्स काढून अभ्यासायचे आहेत. तर ते सुद्धा मी साईड बाय साईड करणार आहे. तर इथे मी पाहू शकताय तुम्ही, बाळ झोपलेलं असताना माझा अभ्यास चालू आहे. तर तो झोपतो ना तेव्हाच मला अगदी शांत वेळ मिळतो अभ्यास करायला. मध्ये मध्ये त्याला थोडंसं झोका वगैरे द्यावा लागतो, कारण तो उठत असतो मध्येच. तर मग तो उठल्याच्या नंतर त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याच्याशी खेळायचं थोडा वेळ. तर बराच वेळ त्याचा असाच जातो माझा त्याच्याबरोबर. आणि मग हे सर्व झाल्याच्या नंतर मग मी, तुम्हाला माहीतच आहे, मी मराठी ग्रामर आणि टेक्निकल जो टॉपिक आहे त्याकडे वळत असते. तर घरामध्ये मस्त असं दुपारनंतर ऊन येतं आहे, तर थंडी पण वाजत असते. त्यामुळे थोडंसं उन्हाला बसलं की खूप छान वाटतं आणि थंडीसुद्धा कुठे पळून जाते. तर हा होता आजचा एकंदरीत व्लॉग. तर तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.